शिंदेंच्या नाराजीची चर्चा संपत नाही तोवर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील गडबाची चव्हाट्यावर आली आहे। सावंत नाराज तर होतेच, आता ते एकटेही पडल्याचं दिसतंय। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना महायुतीमधील घटक पक्षाने जवळपास डझनभर मंत्र्यांच्या हातात नारळ दिलं। त्यावेळेसपासून महायुतीमधील भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नाराजीचं ग्रहण लागलंय। महायुती सरकारमध्ये गेल्या 2.5 वर्षाच्या काळात राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यापासून गेल्या 1.5 महिन्याच्या काळात त्यांची नाराजी दूर झालेली नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सर्व काही आलबेलं आहे असं चित्र पाहायला मिळत नाहीये। त्यातच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ठाण्यातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यात हजेरी लावत काही निर्णय घेतले। त्याच वेळी दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील गडबाजी मात्र या निमित्ताने चव्हाट्यावर आली आहे। मंत्रिपद मिळालं नसल्याने सावंत नाराज झाले। गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले सावंत पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीये। दुसरीकडे मतदारसंघात जात नसल्याची चर्चा आहे। नागपूर अधिवेशनातून त्यांनी काढता पाय घेतला होता। त्यानंतर शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यक्रम आणि नुकताच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला देखील त्यांनी दांडी मारली होती। त्यानंतर रविवारी धाराशिवमध्ये नवे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली। या बैठकीला शिंदे सेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार तानाजी सावंत यांनी दांडी मारली। त्यामुळे सरनाईक यांनी सावंत यांना खडेबोल सुनावले आहेत। ती बघा, राजकीय खुर्ची असते, ती फेविकॉल घेऊन तर पुराच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते। सरनाईक यांनी पहिल्याच डीपीडीसी बैठकीत तुळजापुरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेतला। धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही यावेळी सरनाईक यांनी स्पष्ट करत सावंत यांना वेगळा संदेश दिला। दरम्यान माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी पहिला निर्णय आरोग्य विभागाशी संबंधित घेतल्याने या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटलांना सोबत घेऊन झेंडावंदन केलं। त्यामुळे सरनाईक यांनी सावंत यांच्या विरोधकांना एकत्र करत कारभार पाहणार असल्याचं जाहीर केलंय। त्यातच सरनाईक यांनी भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराजे चौगुले यांना सोबत घेत सत्ताधारी आणि विरोधकांची एकत्रित मूठ बांधली आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या तरी तानाजी सावंत एकाकी पडल्याचं दिसतंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।